धुळे जिल्ह्यातील मोहाडी उपनगर पोलिसांनी मद्य तस्करी विरोधात मोठी व धाडसी कारवाई करत लळिंग टोल नाक्याजवळ तब्बल 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा दारूसाठा जप्त केला आहे. मालेगावकडून धुळेच्या दिशेने येणाऱ्या एका संशयास्पद ट्रकवर पोलिसांनी नजर ठेवून सापळा रचला होता. तपासणी दरम्यान या ट्रकमधून तब्बल 1,500 बॉक्स विदेशी दारूची अवैध वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले. या कारवाईत 92,16,000 रुपयांची विदेशी दारू आणि सुमारे 10 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 1,02,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. दारू तस्करीसाठी वापरण्यात आलेल्या या ट्रकचा पाठलाग करून लळिंग टोल नाक्याजवळ त्याला थांबविण्यात आले. ट्रकची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात विदेशी दारू सापडली. या प्रकरणी मध्य प्रदेशातील ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.